प्रेषितांची कृत्ये अध्याय 13 ओवी 32 ते 41. यहोवा देवाने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञा व नियम तंतोतंत कोणीही मनुष्य पाळू शकणार नाही हे यहोवा देवाने जाणल्यामुळे मानवजातीचा उद्धार होण्यासाठी व पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी येशू ख्रिस्ताला मुक्तिदाता म्हणून पृथ्वीवर पाठवले. बर्नबा व शौल यांनी त्यांना यहोवा देवाने दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे इतर देशात शुभवर्तमान सांगण्यास सुरुवात केली. त्यांच्या संदेशाप्रमाणे इस्रायल लोकांच्या पूर्वजांना यहोवा देवाने जे शुभवर्तमान दिले होते ते शुभवर्तमान ते लोकांना सांगायला लागले. ते असे की तुम्हास शिकवतो की इस्रायलाची लेकरे जी आपण आहोत त्या आपणाकरता येशूला यहोवा देवाने मेलेल्यांतून पुन्हा उठवून जे वचन इस्रायल लोकांना दिले होते ते पूर्ण केले. तसेच दुसऱ्या स्तोत्रामध्ये यहोवा देवाने असे लिहिले आहे की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे आणि तुला पूजण्याचा अनुभव येणार नाही. आणखी कधी तू थडग्यात राहू नये म्हणून यहोवा देवाने येशू ख्रिस्ताला मेलेल्यामधून शरीरासह उठवले. यावर्षी त्याने असे सांगितले आहे की मी दाविदाचे पवित्र व निश्चित आशीर्वाद तुम्हास देईन. आणखी एका स्तोत्रामध्ये तो म्हणतो तू आपल्या पवित्राला येशूला पूजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. दावीद तर आपल्या पिढीची यहोवा देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला आणि आपल्या पूर्वजास मिळाला आणि त्याला पूजण्याचा अनुभव आला. परंतु ज्या येशूला देवाने शरीरासहित उठवले त्याला पूजण्याचा अनुभव आला नाही. यावरून भावांनो, तुम्हाला हे ठाऊक असो की येशू ख्रिस्ताकडून मानवजातीच्या पापासाठी क्षमा होण्यासाठी यहोवा देवाने त्याला पृथ्वीवर पाठवले होते. हेच आम्ही तुम्हाला गाजून सांगत आहोत, कारण यहोवा देवाने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञा व नियम मानवजातीतले कोणीही पाळू शकणार नाही. म्हणून येशू ख्रिस्ताला देवाचा कोकरू म्हणून पाठवले. यहोवा देवाने मोशेला दिलेल्या आज्ञा व नियम तंतोतंत पाळणे हे शक्य नव्हते. म्हणून येशू ख्रिस्तावरती जो विश्वास ठेवतो की तो यहोवा देवाचा पुत्र आहे व यहोवा देव त्याच्या मुखांतून बोलला व त्याला मानवजातीसाठी यहोवा देवाने कोकरा म्हणून पाठवला, अर्पण घेतला व त्याला मेलेल्यांतून तिसऱ्या दिवशी शरीरासह उठवला, यहोवा देवाच्या उजवीकडे बसवले, असा विश्वास धरल्यास व आपल्या पापांची क्षमा मागितली तर न्यायी ठरवले जातो. यास्तव सावध व्हा, नाहीतर भविष्यवाद्यांनी जे सांगितले ते तुमच्यावर येईल. ते असे की येशू ख्रिस्त हा देव नाही तर तो मुक्तिदाता म्हणून जे विश्वास ठेवतात त्यांचा उद्धार होईल. परंतु जे इस्रायली लोक तो अजून येणार आहे असे म्हणतात त्यांचा यहोवा देव धिक्कार करतो. ते नाहीसे होतील, म्हणजे त्यांना स्वर्ग राज्य मिळणार नाही. कारण तुमच्या दिवसात मी एक कार्य करतो, ते कार्य तुम्हाला कोणी उघड करून सांगितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणारच नाही. याचा अर्थ ज्या इस्रायल लोकांनी येशू ख्रिस्ताला त्याचा संदेश मी येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे व आपला मुक्तिदाता आहे असा विश्वास न धरल्यामुळे त्यांना स्वर्गाच्या राज्यापासून नाहीसे व्हावे लागेल. येशू ख्रिस्त हा सर्व जगाचा मापापासून मुक्ती करणारा आहे व यहोवा देवाचा पुत्र आहे व त्याने यहोवा देवाच्या ज्या आज्ञा व नियम पाळून व चमत्कार केले ते यहोवा देवाने त्याला दिलेल्या 7 आत्म्याच्या द्वारे करून घेतले. यहोवा देवाच्या व येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे आपण एकच यहोवा देवाला भजूया व संतांच्या मूर्ती करून त्याची मूर्तीपूजा करू नये. आपण आपल्या विनंत्या व आपल्या मागण्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यहोवा देवाकडे मांडूया, म्हणजे तो आपल्या विनंत्या व आपल्या मागण्या मान्य करील. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.